विचारू शकतो ना. प्रोटोकॉल प्रमाणे विचारू शकतो. प्रोटोकॉल मध्ये जेवढं बसेल तेवढंच उत्तर देईल. ओके, मी प्रोटोकॉल मध्ये बसणारच प्रश्न विचारेन. खूप छान. तुम्हाला सर्वप्रथम शुभेच्छा. आणि केदार, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. गेलं वर्ष वैयक्तिक तुझ्यासाठी खूप चांगलं ठरलं. म्हणजे 2 तुझ्या कलाकृती आल्या आणि त्या खूप चांगल्या रिसीव्ह केल्या प्रेक्षकांनी. आणि मग सगळ्यांनाच माहिती येते. आणि मग तुझ्या आयुष्यात हे कलर्सचं नवीन पर्व आलं. तर ही सगळी नवीन जबाबदारी स्वीकारताना एक तर तू स्वतः एक मनस्वी लेखक दिग्दर्शक आहे. हा सगळा बदल तू कसा बघितलास आणि आता सुख कळलेपर्यंत आपण येऊन पोहोचलोय, हा प्रवास कसा होता तुझा गेल्या काही महिन्यांचा? अगदी एका वाक्यात उत्तर देईल. कारण 30 वर्ष झाली. मी 93ला पहिल्यांदा व्यावसायिक नाटक केलं होतं. त्याच्या अगोदर लोकधारामध्ये काम करत होतो. पण 30 वर्ष बरोबर झाली 2023ला. मला नेहमी असं वाटतं की माझ्या आजोबांनी मला जे सांगितलं आयुष्यभर की कलेने आपल्याला खूप काही दिलं, मग आता एक वेळ येते की कलेसाठी आपण काहीतरी देण्याची गरज असते. सो मागच्या वर्षी माझे सिनेमे चांगले चालले, लोकांना फारच आवडले. याच्यानंतर मी सिनेमा करत राहीनच. पण एक क्षण थांबल्यानंतर असा विचार येतो की मग मी माझ्या इंडस्ट्रीसाठी काय करतो. तर मराठी इंडस्ट्रीसाठी आज मी अशा एका ठिकाणी आहे की ज्यामुळे माझ्यामुळे का होईना थोडी फार का मदत मराठी इंडस्ट्रीला जर झाली तर त्याच्यानुसार सुख दुसरं नसेल. थँक्यू. बाकी कोणाला विचारायचं त्यांना विचारा. तपासायला सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन. आणि माझा प्रश्न स्पृहाला आहे की स्पृहाला अनेक वेगवेगळ्या माध्यमातून बघत आलेलो आहे. आणि मुख्य म्हणजे आधीच्या तुझ्या ज्या भूमिका आहेत केलेल्या, म्हणजे सगळ्याच भूमिका तू उत्तम करतेस. पण उंच माझा झोकामधली असेल किंवा टिळक मालिकेतली असेल तर त्या ज्या व्यक्तिरेखा होत्या त्या एका विशिष्ट ऐतिहासिक पिरियड मधल्या व्यक्तिरेखा होत्या, कालखंडातल्या व्यक्तिरेखा होत्या. आणि आत्ता तू जे काम करतेस ते आत्ताची गृहिणी, ती मिथिला कुठेतरी प्रत्येकाच्या घरातली वाटते. तर त्या मिथिला या कॅरेक्टर बद्दल विचार करताना बऱ्याच वर्षानंतर अशा वेगळ्या रोल मध्ये आमच्या समोर येतेस, काय सांगशील? अतिशयच आनंद आहे. कारण आतापर्यंत असा प्रयत्न केलाय की शक्यतो आधीच्या पेक्षा आपलं पुढचं काम थोडंसं वेगळं असावं. आणि देवाच्या देणे आतापर्यंत तरी तसं करायची संधी मिळाली. बऱ्याचदा असं होतं की ऐतिहासिक भूमिका केल्यानंतर तुम्हाला त्याच छापाच्या व्यक्तिरेखा मिळत राहतात. पण थँकफुली माझ्या बाबतीत तसं झालं नाही. आता लोकमान्य मधली सत्यभामा झाली, त्याच्यानंतर एक आजच्या काळातली आज मी जशी दिसते तशी दिसू शकणारी व्यक्तिरेखा मला करायला मिळाली. तर मला मजाच येते. म्हणजे इनफॅक्ट तीच गंमत असते की साध्या साध्या गोष्टींमध्ये पण इतका ड्रामा असतो ना, तर तो एक्सप्लोर करायची संधी मिळते. फार मजेशीर छान छान सीन्स लिहून येतात. आम्हाला इम्प्रोवाइज करताना मजा येते. आणि जेव्हा एखादं असं ऐतिहासिक काम आपण करतो तेव्हा त्या व्यक्तिरेखेचा आब सांभाळून तुम्हाला सतत वावरावं लागतं. तर तसं इथे नाहीये. मिथिला बऱ्याचशा प्रमाणात माझ्या जवळ जाणारी आहे. मिथिला फारच समजूतदार आहे, मी तेवढी नाही. नक्कीच 100%. पण जशी ती बोलते, जशी वागते, जशी हसते, तिच्या नवऱ्याबरोबरचं तिचं जे नातं आहे किंवा एक नात्यामधला जो एक फ्रँक अप्रोच असतो की आपल्याला जे वाटतं या व्यक्तीशी आपण मनापासून बोलू शकतो, या छोट्या छोट्या गोष्टी या निमित्ताने करून बघायला मिळतात. आणि उत्तम लिहून येतात सीन्स. आमचे राहुल दिग्दर्शक आहे आमचा, जो आमचे सीन्स फार छान बांधतो, ज्याच्यामध्ये कुठेही आम्हाला ते करतोय ते खोटं खोटं करतोय असं वाटत नाहीये. तर तो एक फ्लोई सगळा, त्याला एक छान काय म्हणतो, एक फ्लो आहे त्या सगळ्या सीन्स मध्ये. जास्तीत जास्त नॅचरल आम्ही कसे काम करू शकतो याची तोही काळजी घेतोय. सो या सगळ्यामुळे मला तर मजाच येते करायला. सुख कळले त्यामुळे, हो ना स्पृहा? सुख कळले त्यामुळे. हो अगदीच. आणि मुग्धा गोडबोले आमचे संवाद लिहितेय, अश्विनी शेंडे आहे, ओमी आहे इथे. सो या सगळ्यांची खूप प्रत्येक एक एक कॅरेक्टर डेव्हलप करताना ची जी मेहनत असते ती सगळ्यांनी फार मनापासून केलेली असल्यामुळे आता जेव्हा आम्हाला एक रेडीमेड प्लॅटर मध्ये मिळतंय तयार छान, ते आम्ही एन्जॉय करतोय. आणि सेम प्रश्न सागरला पण आहे की आधीच्या केलेल्या भूमिका आणि आत्ताची भूमिका, तो माधव कामेरकर वेगळा कसा आहे? आता काय की वेगळा कसा आहे हे आता थोडंसं सिरियलच्या सुरुवातीला जेव्हा गोष्ट नरेट केली जाते त्यावेळेला एक ऍक्टर नेहमी अंधारामध्ये गोष्टी
फिक्स करत असतो स्वतःसाठी. मी अशा तऱ्हेचं अप्रोच करतोय की ह्याच्यामध्ये काय मी करणार नाही, म्हणजे किंवा काय करीन. मी स्पेसिफिकली या गोष्टीचा विचार करतो की अगोदर जे काही मी केलेलं आहे ते कसं करणार नाही. बेसिकली म्हणजे पु ल देशपांडे करताना किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करताना त्यांची इमोशनॅलिटी खूप वेगवेगळी आहे त्या दोन्ही माणसांची. बरोबर. तसंच मी नेहमी हा विचार करतो की या माणसाची इमोशनल कोशंट काय असेल, या माणसाची भावनिक पातळी काय आहे. तर मला कायम काम करताना असं वाटतं किंवा ऐकल्यानंतर असं वाटतं किंवा सीन्स वाचतो तेव्हा की भयंकर कन्सिडरेट माणूस आहे, दुसऱ्याबद्दल पहिले विचार करणारा माणूस आहे. आणि त्या पद्धतीने मी तो विचार करतो. माझं आणि माझ्या वडिलांचं आपण कसं वेगळं नातं दाखवू शकतो. प्रेमाची जी क्वालिटी आहे ती माझी आणि मिथिलाची जशी आहे तशी माझी आणि माझ्या बहिणीची म्हणजे आरती जे पात्र साकारते त्यांची वेगळी असेल. आता आम्ही एकही सीन एकत्र असं केलेला नाहीये, पण माझा कल याच्याकडे असतो की आम्ही दोघं जण खरे बहीण भाऊ कसे वाटू, आम्ही दोघं जण खरे नवरा बायको कसे वाटू. आमच्या जेस्चर्स मधनं, आमच्या लुक्स मधनं, आमच्या बॉडी लँग्वेज मधनं आम्ही कसे. मला केदार दादांनी जे एक वाक्य सांगितलं होतं ते फार माझ्यापाशी राहिलं. ते म्हणजे या प्लास्टिकच्या जगामध्ये आपण खरी माणसं कशी दाखवू शकतो हे माझ्यामध्ये खूप राहिलंय. आणि माझा कल ऍज अ परफॉर्मर म्हणून कायम ते ट्रूथ कसं दाखवू शकतो ह्याच्याकडे असतो. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. नमस्कार सगळ्यांना. मी प्रेरणा सकाळमधनं. आम्ही प्रोमो बघितलं आणि जे काही छोटे छोटे ग्लिम्स दाखवले खूप छान वाटतंय. आणि जसं तू आता सांगितलंस की खरेपणा तो त्याच्यात जाणवतोय. आणि सागर आणि स्पृहा आम्ही दोघांना एकत्र पहिल्यांदा बघतो असं जाणवत नाहीये. तर मला वाटतं इथूनच ती सुरुवात आहे छान. सागर स्पृहा दोघांना प्रश्न आहे की आपल्याला हवं तसं काम मिळणं प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. तुम्ही तुमच्या कामातलं सुख तुमच्यासाठी काय, तर त्याबद्दल दोघांनी जर सांगितलं तर. मला असं वाटतं की कलाकार आम्ही सगळेच खूप स्वार्थी असतो. त्यामुळे सतत सगळं चांगलं जे काम आहे ते आपल्याकडेच येत राहावं असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. आणि तसं ते वाटत नाही राहिलं तर तितक्या दडपेने कामही नाही करता येत असंही मला वाटतं. माझ्यासाठी मी नेहमी जसं मगाशी म्हटलं की आपण एकच कॅरेक्टर जरी आधी केलेलं असेल त्या पलीकडे जाऊन आपल्याला या नव्या रोलमधनं काही मिळतंय का. मग एखादा साधासा लुक पण चालेल, एखादी साधीशी रिॲक्शन पण चालेल. त्या दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी जाऊन शूट करताना, कारण डेली सोप आहे, रोज शूटिंग असतं, तर त्या शूटिंगमध्ये रोज एक गोष्ट जरी नवी सापडली त्या कॅरेक्टरमध्ये परफॉर्म करताना, सीन करताना, तरी मला असं वाटतं की ती माझ्यासाठीची ती सुख कळले मोमेंट असते त्या दिवशी ऍक्ट करताना. सो माझा तरी तोच प्रयत्न आहे. आणि सागर फार चांगलं म्हणाला की खरं त्याच्या जितकं जवळ जाता येईल तितकं आम्ही आता प्रयत्न करतो आहोत ते करायचा. आणि तरच त्यातली गंमत आम्हाला घेता येईल. कारण जेव्हा तुम्ही गंमत घ्यायचं थांबवता ना तेव्हा ते कळायला लागतं समोर पण. सो ती गंमत घेत राहणं आता हे सगळ्यात जास्त माझं तरी मला त्याच्यात खरंच मजा येते. मी काम करते माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची बाब असते. मी स्टेजवर असेल किंवा मी कॅमेऱ्यासमोर असेल तर मी सगळ्यात जास्त खुश असते. आय थिंक आणि प्रत्येक कलाकाराचं तसंच असतं असं मला वाटतं. मला असं ह्याच्यात ऍड करायचंय की जेव्हा म्हणजे आमचे जे कोणी सिनियर्स आहेत आता कलर्स मराठी चॅनलचे जे लोक आहेत त्यांनी आम्हाला निवडलंय कारण की आमच्याकडे काहीतरी एक ऑफर करण्यासारखं त्यांना वाटलं. माझ्या बाबतीत सुख कळण्याच्या निमित्ताने मी हे सांगतो तुला की मी जेव्हा मला निवडलंय तेव्हा त्यावेळेला मी टेबलवर काय आणतोय ऍज अन ऍक्टर म्हणून मी काय आणतोय. कारण की जेव्हा हे लोक मला विचारतात तेव्हा स्पेसिफिकली त्यांच्या मनामध्ये हे असतं की मला कास्ट करण्यासाठी म्हणजे का कास्ट केलेलं आहे. मुळात त्यांच्या मनामध्ये हे असतं की परफॉर्मन्स त्यांना अपेक्षित आहे, काहीतरी वेगळं अपेक्षित आहे म्हणून मला त्यांनी घेतलेलं आहे. तर माझी जबाबदारी ही असते की मी त्याच्यामध्ये 100% सत्य कसं शोधू शकेन. आणि मी ऍडमिट करतोय की प्रत्येक वेळेला ते येतच असं नाहीये, पण ज्या वेळेला शक्य असतं त्या वेळेला 100% की हा माझा आयुष्यातला शेवटचा शॉट आहे म्हणजे तर आपण काय करू हे मी करायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे कधी कधी मला बरकटायला पण होतं कारण की मी तेवढा इम्पल्सिव्ह माणूस आहे. त्यामुळे पण माझ्यासाठी सुख कळले ते की मी काय आणतोय तिथे टेबलवर. मला एक बोलायचं होतं. सॉरी
इथे मला ना सांगायला खूप आनंद होतोय की आपल्या मालिकेचा जो दिग्दर्शक आहे राहुल भुते, त्याची ही पहिली मालिका आहे. ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून तो पहिल्यांदा पहिले करतोय आणि त्याने ज्या मनापासनं तो हे शिवधनुष्य पेलतो आहे आणि इतकं म्हणजे जे आता तुम्ही बघितलं त्याचं 100 नाही 200% क्रेडिट हे पूर्णपणे राहुलचं आहे. आणि मला खरंच खूप छान वाटतं आहे. कलर्स मराठीचे पण खूप आभार की त्यांनी आमच्यावरती सोहम प्रोडक्शन्सवरती जेव्हा मी सांगितलं की येस राहुल हे काम फार सुंदर करेल आणि राहुललाही स्वतःला तो विश्वास वाटला की ताई आपण छान करू हे. आणि ज्या प्रकारे तुम्ही आता हे सगळं बघितलं तर त्याच्यात तुम्हालाही खात्री पटली असेल की राहुलने किती सुंदर काम केलंय. तर मला असं वाटलं की अदरवाईज असं बोललं नसतं गेलं, पण राहुल डिड अ फंटॅस्टिक जॉब. सो थँक्यू राहुल. तुला काही बोलायचं आहे? आहेत का प्रश्न? राहुल थँक्यू ताई. खरं तर सोहम प्रोडक्शनचा थँक्यू, खूप आभारी आहे की त्यांनी एवढा विश्वास दाखवला. आणि मला आनंद आहे की पहिला जो शो आहे माझा तो एवढा खूप छान शो मला मिळाला जो रिअलिस्टिक आहे. लार्जर दॅन लाईफपेक्षा रिअल झोनला जास्ती आहे. की प्रत्येक डिरेक्टरचं एक स्वप्न असतं की आपल्याला एक खूप सुंदर काम करायचं आहे आणि देवाच्या नशिबेने आणि तुम्ही सगळ्यांनी मला सांगितलं विश्वास दाखवला तेव्हा मला एवढं सुंदर काम करायला मिळतं. त्यासाठी खूप खूप थँक्यू केदार सर. थँक्यू सर. काय हे जरा घरगुती आहे. सोहम प्रोडक्शन माझे घरचं आहे. तर आमची ऋणानुबंध वर्षानुवर्ष. मी मला असं वाटतं की प्रश्न नंतर तुम्ही एकमेकांना भेटून पण विचारू शकता, कारण याच्यामध्येच वेळ फार जातो. अशा वेळेस मला ना खूप महत्त्वाच्या गोष्टी काही सांगायच्या आहेत आत्ता, आणि ज्या मी सांगितल्या नाहीत तर मला ती संधी मिळत नाही. कारण मी जवळजवळ 4.5 महिने त्या ऑफिसमध्ये जातो आणि माझ्याबरोबरनी काम करणारी जी अत्यंत अप्रतिम माणसं माझ्याबरोबर आहेत. सुषमा आमची क्लस्टर हे आहेतच, पण क्रिएटिव्हली मला जेव्हा जेव्हा काही गोष्ट वाटते तेव्हा आम्ही खूप इनसिंक आहोत आम्ही दोघंही. म्हणजे आम्हाला काही वेळ काढायचं तर बंधन नाही आणि काहीच नाही. ते काय बँगलोरला जास्त वेळ असते आणि मग मुंबई बँगलोर करत असते, पण आम्ही किमान फोनवर तरी असतो. पण ही ना संधी मला काही लोकांना थँक्यू म्हणायची वाटते, कारण जेव्हा असं घरगुती वातावरण असतं ना तेव्हाच आपण आपल्या घरच्या लोकांच्या बद्दल बोलणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. सो सुखकळले ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये आल्यानंतर माझ्याबरोबरने माझा ओमी माझा भाऊ त्यांनी ही गोष्ट माझ्याबरोबर लिहायला सुरुवात केली. त्या ओमी त्यानंतर आमची फिक्शन हेड सोजल, ह्या दोघांचे कष्ट मी रोज बघतोय. आणि सगळे माझे जे मी खूप असा थोडासा असं माझं टेम्पर कधी कधी आउट होतं. काय होतंय नक्की कळतंय का? ते इतकं शांतपणे त्या स्क्रिप्टकडे आणि त्या स्क्रीन प्लेसकडे बघतायत, त्यामुळे त्या फ्रंटवर मी खूप खुश आहे. हे सगळं कास्टिंग जमवताना मला नेहमी मदत तिची झाली ती सुगंधा आमची. थँक्यू व्हेरी मच सुगंधा. आमची मार्केटिंग टीम पण एवढीच जोरदार आहे, कारण आम्ही आजकाल काय आहे आमच्या कल्पना एवढ्या अशा भयंकर यायला लागलेल्या आहेत ना की हे पण करूया ते पण करूया. आणि हे कॉर्पोरेट लाईफ असल्यामुळे आता काही गोष्टी मला पण माहिती आहेत, ते नव्याने मी पण शिकतोय. पण सुजाता, त्याच्यानंतर आमच्या हे सगळे कमर्शियल डिपार्टमेंट सांभाळणारा आमचा निलेश सोनार, आमचा रिसर्चवाली श्वेता आणि आलोक, हे दोघंही जण इथे. काही इकडे तिकडे माझी नावं काही राहिली असतील तर सॉरी सगळ्यांना. कोण राहिले? आणि माझी जी EP आहे या शोची ती प्रज्ञा घोष. यांना सगळ्यांना फुल मार्क्स आहेत. हा शो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे जेवढे अथक प्रयत्न करतायत, सोहम प्रोडक्शन जेवढं करताय तेवढीच ही कलर्स मराठीची टीम तेवढीच प्रयत्न करते. आणि मला खात्री आहे आम्ही काहीतरी बदल नक्की करू. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. वयाच्या
73व्या वर्षी गाशा गोंधळून पुन्हा गावाला जाणारी मी केवळ सुचित्राने इथे परत बोलवलं. पुन्हा नव्याने जोमाने मी उभी राहिले असं म्हणते. उभी राहत नाही, राहू शकत नाही जास्त पायाच्यामुळे, बसून बसूनच कामं करते. पण जी मरगळ आलेली होती मध्यंतरीच्या काळात आजारपणामुळे, सुचित्राने बोलवलं, ती मरगळ सगळी दूर झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे राहुल गुटेंसारखा दिग्दर्शक मला परत मिळाला. परत मी नव्याने शिकायला सुरुवात केली. त्यामुळे राहुल सर, सुचित्रा, सोहम आणि महत्वाचे म्हणजे केदार सर, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण लोक पुन्हा कधी भेटू मला माहिती नाही. आता भेटलात, मी तुमच्याशी बोलले, मला खूप बरं वाटलं. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुझ्याकडे